नमस्कार, मी विदुला. डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आधुनिक जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे डायबिटीजचे प्रमाण वाढले आहे. जागतिक आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून भारतातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट आणि एंडोक्राइनॉलॉजिस्ट आपल्याला डायबिटीसची लक्षणे व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल जागृत करतील. याच कडीला पुढे नेत आज आपल्यासोबत आहेत भारतातील तसेच मुंबईमधील प्रख्यात डायबेटॉलॉजिस्ट आणि एंडोक्राइनॉलॉजिस्ट डॉक्टर विजय नेगलूरकर, डॉक्टर आनंद भावे, डॉक्टर सीमा बागरी आणि डॉक्टर शशी सिंग. नमस्कार डॉक्टर. आजच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न डॉक्टर विजय नेगलूरकर यांना आहे. डॉक्टर, अलीकडच्या काळात मधुमेही रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होते. याचं मुख्य कारण अनुवंशिकता असू शकते का किंवा बदलती जीवनशैली? आणि एखाद्याला भविष्यात मधुमेह होणार आहे असे कळल्यास त्याने कुठली काळजी घेणं गरजेचं आहे? 1991 सालामध्ये याच्या आधी आपल्या देशामध्ये जवळ 2 ते 3% लोक डायबिटीसचे रुग्ण होते. 91 सालानंतर आपल्या देशामधली रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आणि गेल्या वर्षी 2023 साली जो ICMR रिपोर्ट आला त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये जवळजवळ 12% लोक मधुमेही आहेत आणि 15 ते 16% लोक प्री डायबिटीस आहेत. याचाच अर्थ आपल्या देशामध्ये प्रचंड डायबिटीस संख्या नुकतीच वाढत आहे. याची अनेक कारणं आहेत. एक कारण असेल तर अनुवंशिकता एक शक्यता आहे आणि जीवास स्टडीच्या अनुषंगाने आपल्या देशामध्ये 8 ते 9 जनुकं अशी आहेत की ती फक्त भारत देशात सापडतात आणि ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण असू शकेल. त्याशिवाय आपल्या जीवनशैलीमध्ये जो फरक पडला आहे त्याने सुद्धा मधुमेहाची संख्या वाढत आहे. उदाहरणार्थ अरबट सरबट खाणं, नको त्यावेळी खाणं, नको ते खाणं, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव या सगळ्या गोष्टीमुळे मधुमेहाचं प्रमाण वाढत सुटलं आहे. त्याशिवाय नॉईज पोल्युशन आणि एअर पोल्युशन ही देखील महत्त्वाची कारणं आहेत. त्याने मधुमेहाची संख्या वाढू लागली आहे. तुमचा दुसरा असा प्रश्न होता की ह्या मधुमेहाला कसं आपल्याला प्रिव्हेंट करता येईल किंवा कसं परावृत्त करता येईल. त्यासाठी एक चांगला अभ्यास झाला होता अमेरिकेमध्ये. त्याचं नाव आहे डायबिटीस प्रिव्हेन्शन प्रोग्राम. त्यामुळे 30,000 रुग्णांसाठी ती प्रयोगशाळा करण्यात आली होती. त्याच्यामध्ये 1,000 रुग्णांना गोळ्या दिल्या होत्या, 1,000 रुग्णांना लाईफस्टाईल सांगितलं होतं आणि 1,000 रुग्णांना काही करू नका म्हणून सांगितलं. याचा अर्थ असा होता की जेव्हा 3 वर्षानंतर ह्याचा निकाल आला तर तसं लक्षात आलं की ज्या लोकांनी चांगलं इंटेन्सिव्ह लाईफस्टाईल केलं आहे त्यांच्यामध्ये मधुमेहाचं प्रमाण 51% कमी झालं. याचाच अर्थ लाईफस्टाईल हे अतिशय महत्त्वाचं साधन आहे ज्याने आपण मधुमेहाला परावृत्त करू शकतो. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर आनंद भावे यांना आहे. डॉक्टर, मधुमेहाची मुख्य लक्षणं कुठली आहेत आणि वेळेवर आपण उपचार नाही केला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल तुम्ही काय सांगाल? मधुमेहाची काही लक्षणं मला वाटतं बऱ्याच लोकांना सुपरिचित असतील. म्हणजे उदाहरणार्थ पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणं, खूप तहान लागणं, त्याचबरोबर वजन कमी व्हायला लागलं, पायात गोळे आले, थकवासारखा जाणवायला लागला. तर ही काही लक्षणं मला वाटतं बऱ्याच लोकांना माहीत असतील. तसंच लघवीला जर खाज यायला लागली किंवा युरिन इन्फेक्शन आपण म्हणतो, लघवीला आग व्हायला लागली, तर कधी कधी लघवीत साखर आल्यामुळे तसं झालेलं असतं आणि ह्या पेशंटला तपास केल्यावरती डायबिटीस आहे असं लक्षात येतं. तसंच अंगावर गळवं होत आहेत, पुन्हा पुन्हा होत आहेत, तर ही पण डायबिटीसची सुरुवात असू शकते. आणि दुसरा जो प्रश्न तुमचा होता की जर आपण डायबिटीसचा नियंत्रण केलं नाही, मधुमेहाचं नियंत्रण केलं नाही तर भविष्यात काय काय त्रास होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये एक जवळजवळ मोठी यादीच आहे. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह झालेल्या लोकांना भविष्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होणं किंवा हृदयाचं काम कमकुवत होणं, हार्ट फेलियर किंवा हार्ट अटॅक याचा धोका वाढत जातो. जर नियंत्रण नाही ठेवलं तर किडनी म्हणजे मूत्रपिंडावर पण वाईट परिणाम होतात. म्हणजे तुम्ही जर किडनीचे सगळे आजार जर बघितले तर सर्वात महत्त्वाचा नंबर 1चा आजार की ज्याने किडन्या खराब होतात, जास्तीत जास्त किडन्या खराब होतात, तो म्हणजे डायबिटीस. तसंच डोळ्याचे मोतीबिंदू तर आपल्याला माहिती आहे, पण डोळ्याचा मागचा पडदा रेटिना किंवा दृष्टीपटल त्याच्यावरती होणारे अपाय हा सुद्धा डायबिटीसचा एक वाईट परिणाम आहे ज्याने अंधत्व येऊ शकतं. तसेच पायाच्या रक्तवाहिन्या खराब झाल्या तर पायाला गँग्रीन होणं किंवा इन्फेक्शन होणं, जखमा होणं असे अनेक महत्त्वाचे दुष्परिणाम होऊ शकतात. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर सीमा बागरी यांना आहे.
डॉक्टर, मधुमेही हा स्त्रियांमध्ये जास्त का आढळून येतो? त्याचबरोबर मासिक पाळीच्या दरम्यान साखरेतील रक्ताची पातळी कमी किंवा जास्त होते, त्यावर कुठला परिणाम होतो का? याबद्दल डॉक्टर या नात्याने तुम्ही काय सांगाल? As we all know, diabetes is increasing very rapidly in our country. Almost 11% of our population is suffering from diabetes. आता तुम्ही पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये बघितलं तर त्यांच्या इन्सिडेन्समध्ये जास्त काय फरक नाहीये. But definitely, women have different signs and symptoms and their presentation may be different. आता तुमचे दुसरं क्वेश्चन असं आहे की मेन्स्ट्रुअल सायकलच्या शुगरवर काय परिणाम होते. डेफिनेटली मेन्स्ट्रुअल सायकल इज डायरेक्टली रिलेटेड टू शुगर. महिलांमध्ये जेव्हा पाळी येण्याची वेळ येते 2-3 दिवस आधीपासूनच ड्यू टू हॉर्मोनल फ्लक्च्युएशन द शुगर गोज अप अँड डाऊन. ऑल्सो ड्युरिंग दिस पिरियड द फूड क्रेविंग इन्क्रीजेस. त्यामुळे पेशंट लोक जास्त खातात. हे दोन्ही कारणामुळे शुगर फ्लक्च्युएशन खूप होते. ड्युरिंग दिस पिरियड पेशंट लोकांना मॉनिटरिंग जास्त करायची आणि आपली डॉक्टरांची सल्ला घेऊन त्यांचे शुगर मॉनिटरिंग रेग्युलर करून आपला ट्रीटमेंट व्यवस्थित करायला पाहिजे. दुसरा, डायबिटीसचे पेशंट जेव्हा ते वयस्क वुमन पेरिमेनोपॉझल एजमध्ये जाते तेव्हा त्यांना पाळी लवकर येते, त्याला आपण प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे PCOD, त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणतात. हे आजकाल डायबिटीस पेशंटमध्ये खूप कॉमन झाले आहे. आणि PCOD मध्ये रक्तात शक्करचं प्रमाण जास्त वाढते, पिरियड्स खूप इरेग्युलर होतात आणि कधी कधी पिरियड्स येतच नाही. हे सगळं कारणामुळे पेशंट लोकांनी आपल्या डॉक्टरची सल्ला घेऊन आपले सायकल रेग्युलर करायला पाहिजे आणि त्याबरोबर त्याचे ट्रीटमेंट करायला पाहिजे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर शशी सिंग यांना आहे. डॉक्टर, मधुमेहासाठी कुठल्या चाचण्या उपलब्ध आहेत? त्याचबरोबर मधुमेहाच्या चाचण्या आपण घरच्या घरी करू शकतो का? जर त्याचं उत्तर हो असेल तर आपण नियमित रक्तातील साखरेची पातळी तपासणं हे गरजेचं असतं का? मधुमेह किंवा साखरेची बीमारी या हिंदी में हम उसको शुगर बढ़ गई है या आपको डायबिटीज़ है, इस तरह पहली बार पेशेंट को बताया जाता है. अब ये मालूम होने के बाद सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट चीज़ है कि टाइम से और एब्सोल्यूट एक पर्टिकुलर टाइम पे उसका टेस्ट होता रहना चाहिए. जब भी पेशेंट डॉक्टर के पास जाता है जब तो हर बार ब्लड शुगर रैंडम किया ही जाता है, बट हम लोग इंसिस्ट करते हैं कि हर पेशेंट के घर में एक ग्लूकोमीटर होना ज़रूरी है. और हम अपने प्रोटोकॉल में उनको इस बात की सलाह रेगुलरली देते हैं कि कुछ नहीं तो बीच में आप अपना शुगर चेक करते रहिए, विच इज़ लाइक सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लूकोज एंड द शॉर्ट टर्म टू इज SMBG. दूसरी जो टेस्ट है ना, हर पेशेंट अलग है डायबिटीज़ में. और जैसे कि इस डिजीज़ को ना सिर्फ डायबिटीज़ का नाम ना देके मेटाबॉलिक सिंड्रोम कहा गया है. मेटाबॉलिक सिंड्रोम का मतलब है कि धीरे धीरे चल के ये एक ऐसा रास्ता है जहां हर शरीर का पार्ट इन्वॉल्व होगा. और उसमें पहले दिन से सबसे पहले इज रैंडम शुगर, उसके बाद हम लोग फास्टिंग और पोस्टप्रांडियल करते हैं. उसी लिस्ट में सबसे इंपॉर्टेंट टेस्ट होता है HbA1c, दैट इज ग्लाइकोसिलेटेड हीमोग्लोबिन. इस टेस्ट को हर 3 महीने या कम से कम 6 महीने में किया जाना चाहिए. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर विजय नेगलूरकर यांना आहे. डॉक्टर, डायबिटीसला मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतात, हे खरं आहे का? आणि त्याचबरोबर मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणून आपण औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल घडवून आपण डायबिटीस रिव्हर्सल करू शकतो का? मेटाबॉलिझम या इंग्रजी शब्दाचा अर्थ असा आहे की मेटाबॉलिझम म्हणजे चेंज. जेव्हा आपण कुठल्या अन्नाचं सेवन करतो त्या अन्नाच्या सेवनामुळे त्याच्यावरती प्रक्रिया होऊन तर त्याचे पदार्थ तयार होतात, उदाहरणार्थ ATP, याचं शरीरामध्ये साठा निर्माण होतो, त्यालाच मेटाबॉलिझम असं म्हणतात. तर ह्या प्रक्रियेमध्ये बरीच प्रथिनं किंवा एन्झाईम्स किंवा हार्मोन्स याचा ह्याच्यावरती परिणाम होत असतो. तर याच्यामध्ये बिघाड घडला की तर या स्टोरेजमध्ये गडबड होऊ शकते. तर काय होतं पेशंट डायबिटीसमध्ये, जेव्हा पेशंटची मेटाबॉलिक क्रिया बिघडते तेव्हा लिव्हरमध्ये आणि स्वादुपिंडामध्ये जास्तीत जास्त चरबी सेव्ह जाते किंवा साठली जाते. आणि जेव्हा चरबी साठते लिव्हरमध्ये त्याला आम्ही फॅटी लिव्हर म्हणतो.
जेव्हा चरबी साठते स्वादुपिंडामध्ये, तेव्हा बीटा सेलची प्रक्रिया किंवा बीटा सेलची ऍक्शन ही कमी व्हायला लागते. त्यामुळे इन्सुलिनचा प्रवाह किंवा इन्सुलिनचा जो प्रवाह असतो तो कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे पेशंटला मधुमेह दिसायला लागतो. तर ह्या मेटाबॉलिक डिसऑर्डरमुळे पेशंटच्या शरीरामध्ये रक्ताची साखर वाढतेच, त्याशिवाय रक्तातली स्निग्धता वाढते, म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढतं, ट्रायग्लिसराईड वाढतं, ह्या गोष्टी सुद्धा वाढायला लागतात. तुमचा दुसरा प्रश्न होता की आपण हे रिव्हर्स करू शकतो का? रिव्हर्स करू शकतो. उदाहरणार्थ तुमच्या स्वादुपिंडामध्ये 1 ग्रॅम जरी चरबी साठली तर ती चरबी काढण्यासाठी जवळजवळ 10 किलो वजन कमी केलं पाहिजे. ते 10 किलो वजन जर कमी केलं तर ती 1 ग्रॅम चरबी जी साठली असते स्वादुपिंडातली ती कमी होते आणि त्यामुळे बीटा सेल पुन्हा कार्यरत होतात आणि पुन्हा इन्सुलिनचा प्रवाह चालू होतो. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर आनंद भावे यांना आहे. डॉक्टर, एखाद्याला मधुमेह आहे किंवा मधुमेह होण्याचा संशय असल्यास मधुमेहासोबत जगत असताना भावनिक आणि मानसिक परिणामांवरती डॉक्टर या नात्याने तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, हा खरोखरच पहिल्यांदा जेव्हा पेशंटला कळतं की माझी साखर वाढली आहे किंवा डायबिटीस सुरू झालाय, तेव्हा खूप मोठा धक्का बसतो. आणि कारण काय की त्याला माहिती असतं की आता हे जे काही झालंय त्याचा संपूर्ण आयुष्यावर माझा परिणाम झालेला आहे. एक प्रकारचं बंधन आलेलं आहे. मी आता काय वाटेल ते खाऊ शकत नाही, वेळच्या वेळी गोळ्या घेणं आलं, व्यायाम करणं आलं, पुन्हा पुन्हा तपासण्या करायच्या आणि हे कुठे थांबणार नाही, हे चालू राहणार आहे वर्षानुवर्ष. तर ह्या धक्क्यांनी बऱ्याचदा पेशंट खचून जातात. विशेषतः जेव्हा लहान वयात, म्हणजे कधी कधी टाईप 1 डायबिटीस आपण म्हणतो, तो अगदी तरुण वयात टीनेजर्स किंवा लहान वयात होतो, तेव्हा तर ते भावनिकदृष्ट्या ते मुलं अपरिपक्व असतात आणि तेव्हा त्यांच्यावर जी बंधनं येतात त्याच्याने ते फारच म्हणजे बंड करू शकतात, रिबेलियस आपण ज्याला म्हणतो. तर अशा प्रकारचं म्हणजे वेगवेगळे रिस्पॉन्सेस, ज्याला डिनायल पासून ते डिप्रेशनपर्यंत असे अनेक रिस्पॉन्स येऊ शकतात. आणि डॉक्टरांचं हे महत्त्वाचं काम आहे. जे आपल्या विश्वासाचा जर डॉक्टर असेल, ओळखीचा डॉक्टर असेल, तर तो तुमच्या भावना समजून घेऊ शकतो आणि तुम्हाला हळूहळू यातनं मार्ग दाखवू शकतो की डायबिटीस झाला म्हणजे आता सगळं संपलं असं काही नाही आहे. डायबिटीसवरती खूप चांगलं संशोधन झालेलं आहे. आता आपल्याला बऱ्याच गोष्टी या आजाराबद्दल माहीत आहेत आणि ह्याच्याबद्दल आपण चांगल्या पद्धतीने जर आपला आहार विहार आणि पथ्य आणि गोळ्या घेणं, तपासण्या व्यवस्थित केल्या तर जवळजवळ इतर डायबिटीस नसलेल्या व्यक्तीसारखंच आपल्याला चांगलं निरोगी आयुष्य जगता येणार आहे, अशी भावना त्या पेशंटच्या मनात निर्माण करणं हाही ट्रीटमेंटचाच भाग आहे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर सीमा बागरी यांना आहे. डॉक्टर, तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये मधुमेही स्त्रियांमध्ये कुठल्या सामान्य समस्या पाहिल्यात आणि एक स्त्री डॉक्टर या नात्याने तुम्ही काय सल्ला द्याल? जेव्हा पेशंट आमच्या क्लिनिकमध्ये येतात, वेगवेगळ्या सिम्पटम्स घेऊन येतात. कधी पेशंट लोकांना UTI म्हणतात, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, हे खूप कॉमन दिसते महिलांमध्ये. त्याच्याच बरोबर हे फंगल इन्फेक्शन, त्याला कॅन्डिडायसिस म्हणतात, हे 2-3 प्रकारचे असा आजार आहे जे महिला पेशंटमध्ये खूप कॉमनली दिसते. याच्याच बरोबर डिफरंट एज ग्रुपची जे वुमेन असतात ज्यांना डायबिटीज आहे, ते सगळं वेगवेगळे सिम्पटम्स घेऊन येतात. इफ यू स्टार्ट फ्रॉम एल्डरली पर्सन, जे सिनियर सिटीजन वुमेन आहे, त्यांच्यामध्ये जर आपण लक्षणं बघितलं तर त्यांच्यामध्ये लॉस ऑफ मेमरी, नाहीतर आर्थरायटिस, फ्रोझन शोल्डर, जॉईंट प्रॉब्लेम्स, हे सगळं प्रॉब्लेम ते एल्डरली डायबेटिक वुमेन घेऊन येतात. तिसरी कॅटेगरी असते चाइल्ड बेअरिंग एज ऑफ वुमेन. म्हणजे जेव्हा पेशंट प्रेग्नन्सीमध्ये जाते तेव्हा पेशंट लोकांमध्ये त्यांना आम्हाला समजावं लागतं की प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी त्यांची शुगर खूप कंट्रोलमध्ये पाहिजे, नाहीतर त्याचा परिणाम त्यांच्या मुलावर होणार आहे. आणि लास्ट कॅटेगरी म्हणजे जेव्हा लहान मुलींना डायबिटीज होते, दोज गर्ल्स हु आर सफरिंग फ्रॉम टाईप 1 डायबिटीज ड्यू टू प्युबर्टी, ड्यू टू हॉर्मोनल चेंजेस, त्यांच्या शुगरमध्ये पण खूप त्याचं फ्लक्च्युएशन होतं. तर हे सगळं लक्षणं त्यांना समजून सांगून त्यांच्या ट्रीटमेंट ते हिशोबाने आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं.
माझा यापुढचा प्रश्न डॉक्टर शशी सिंग यांना आहे. डॉक्टर, मधुमेही रुग्णांना कुठल्याही सामाजिक कार्यक्रमात जेवताना कुठली काळजी घ्यावी आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ कुठले आहेत? डॉक्टर या नात्याने तुम्ही याबद्दल आम्हाला शिक्षित करा. तो साइंटिफिकली हम लोगों ने इसको एक लो ग्लाइसेमिक इंडेक्स एंड हाई ग्लाइसेमिक इंडेक्स में डिवाइड किया हुआ है. अभी ये टर्म ग्लाइसेमिक इंडेक्स का मतलब क्या है? जो चीज़ हम खाते हैं वो पेट में जाती है और उसको एनर्जी में कन्वर्ट होने के लिए इंसुलिन हार्मोन की ज़रूरत पड़ती है. फिर ये वहाँ से डिज़ोल्व होके फिर ब्लड में ग्लूकोज जाता है. अब ये यहाँ से ब्लड में ग्लूकोज जाने के लिए कितना समय लगता है और कितनी जल्दी शुगर बढ़ती है, उसको हम ग्लाइसेमिक इंडेक्स कहते हैं. अगर शुगर बहुत जल्दी स्पाइक होती है तो उसको हाई ग्लाइसेमिक इंडेक्स फूड्स कहा जाता है. अभी लो ग्लाइसेमिक इंडेक्स फूड्स में आता है हाई फाइबर डाइट. अभी हाई फाइबर डाइट का मतलब क्या है कि ये पेट में खाना जाता है, इट स्टेज फॉर अ लॉन्गर टाइम इनसाइड द स्टमक एंड इट टेक्स अ ग्रेटर टाइम टू गेट इनटू द ब्लड. तो इसमें आते हैं हरी सब्जियां हैं, फ्रूट्स हैं, सैलड्स हैं, बीन्स हैं, नट्स हैं, सीड्स है. तो वी ऑलवेज से कि आप अपनी एक लिस्ट बनाइए जिसमें यू विल गो फॉर हाई ग्लाइसेमिक इंडेक्स फूड्स मोर देन द लो ग्लाइसेमिक इंडेक्स फूड्स. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, पण जाता जाता मधुमेह व्यवस्थापनासाठी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? डॉक्टर विजय नेगलूरकर, तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? सर्वसामान्यपणे मधुमेह पेशंटचं आयुष्य 6 वर्ष कमी असतं आणि त्याच पेशंटला जर हार्ट अटॅक आला असेल तर ते आयुष्यमान 12 वर्षांनी कमी होतं. आणि म्हणून प्रत्येक मधुमेह पेशंटला आपलं आयुष्यमान वाढवायचं असेल तर 3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. एक तर तुमचं हिमोग्लोबिन A1C 7 पर्यंत कंट्रोल ठेवा, तुमचं वजन आटोक्यात ठेवा, ब्लड प्रेशर ताब्यात ठेवा 130-80 किंवा बिलो 140-90, आणि तुमचं कोलेस्ट्रॉल हे पण कंट्रोलमध्ये ठेवा. जाता तर मला गीतेतलं एक वाक्य आठवतंय, ते असं म्हणतं, युक्त आहार विहारस्य युक्त कर्मस्य चेष्टसु युक्त स्वप्नव बोधसे मधुमेहो भवती सुसयः. तर गीतेत सुद्धा म्हटलं युक्त आहार म्हणजे योग्य आहार करणे, युक्त विहार म्हणजे योग्य व्यायाम करणे, युक्त स्वप्न म्हणजे योग्य झोप घेणे, झोप ही महत्वाची गोष्ट आहे. असं सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमचा मधुमेह हा सुसह्य होईल. आणि हीच अपेक्षा मी सगळ्या प्रेक्षकांना करतो. डॉक्टर आनंद भावे, तुम्ही काय सल्ला द्याल? मला असं सांगावंसं वाटतं की डायबिटीस किंवा मधुमेह हा इतर आजारांपेक्षा वेगळा आहे. एखाद्याला टायफॉइड झाला, डेंग्यू झाला तर डॉक्टर असं सांगत नाहीत तुम्ही टायफॉइड बद्दल सगळी माहिती घ्या, अभ्यास करा. पण डायबिटीस हा असा आजार आहे की ज्याच्यात पेशंट आणि डॉक्टर दोघांनी मिळून तो मॅनेज करायचा आहे. त्याचा उपाय फक्त डॉक्टरांच्या हातात नाही आहे. त्याच्यामुळे मधुमेहाबद्दल जास्तीत जास्त खरी ऑथेंटिक ऑफिशियल माहिती ही पेशंटनी आत्मसात केली पाहिजे. ज्या महत्त्वाच्या ज्या असोसिएशन्स आहेत, डायबेटिक असोसिएशन आहे, RSSD आहे, अमेरिकन डायबेटिक, त्या सगळ्यांच्या आता इंटरनेटवरती व्यवस्थित डिटेल माहिती अवेलेबल आहेत, चांगली पुस्तकं अवेलेबल आहेत. गैरसमज काढून टाका, भावनाधीन होऊ नका, धक्का घेऊ नका, अभ्यास करा. तुम्हाला आणि डॉक्टरांना मिळून हा आजार मॅनेज करायचा आहे हे लक्षात ठेवा. डॉक्टर सीमा बागरी, तुम्ही मधुमेह व्यवस्थापनासाठी काय सल्ला द्याल? My message to all the viewers is diabetes is a silent killer. Do not overlook it. याच्या दुर्लक्ष करू नका, especially to all my diabetic women patient. Follow your diet, exercise and medication जे तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्राईब केलं आहे ते रेग्युलर घ्या आणि डॉक्टरांकडे रेग्युलर व्हिजिट करा. आणि मॉनिटरिंग बद्दल पण मी सांगणार आहे की रेग्युलरली मॉनिटरिंग युअर शुगर. ॲटलिस्ट महिन्यातून एकदा तुमची फास्टिंग आणि पोस्ट लंच शुगर चेक करा. वन्स इन 3 to 4 months चेक युअर 3 months ॲव्हरेज शुगर, ज्याला आपण HbA1c म्हणतात. आणि इयरली बेसिसवर डायबिटीज कॉम्प्लिकेशनचे टेस्टिंग करा सो दॅट यू कॅन अवॉइड ऑल द कॉम्प्लिकेशन अँड लिव्ह अ हेल्दी लाईफ. आणि डॉक्टर शशी सिंग, तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी काय सल्ला द्याल? So my real advice to most of you would be, the day you come to know diabetes, that you are a diabetic, सबसे पहला काम है कि कुछ नहीं,
मेरी जिम्मेदारी थोड़ी सी बढ़ गई है। और अगर मैं जो डॉक्टर की सलाह से अगर चलूं, और इसमें सबसे इम्पोर्टेंट काम इज हैप्पीनेस ऑल्सो, बिकॉज मैंने बहुत सारा देखा है कि वी हार्प ओनली अपॉन डाइट, एक्सरसाइज, and that's it, and patient is so busy trying to manage all this, but in this the patient is most unhappy about the fact कि मुझे डायबिटीज हो गया है। तो it is mind and body together, so it should be like yoga and meditation along with all the other measures should be included in your management of diabetes. थँक्यू सो मच डॉक्टर तुम्ही आज इकडे आलात आणि इतका अमूल्य वेळ तुमचा तुम्ही आम्हाला दिलात. नक्कीच तुम्ही दिलेली माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी खूप उपयुक्त ठरेल. धन्यवाद. थँक्यू. योग्य माहितीनेच योग्य उपचार होऊ शकतो. तुम्ही सुद्धा अधिक माहितीसाठी आमच्या डायबिटीज पर चर्चा या टॉक शो सोबत जोडले जाऊ शकता, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून. आजच्या प्रोग्राममध्ये इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, काळजी घ्या. धन्यवाद.